सांगली शहरातील शिवराज हाऊसिंग सोसायटी, साखर कारखाना व संजयनगर परिसरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराने राजकीय रंग चढला आहे। प्रभाग क्रमांक 11 मधील काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन पाटील, रमेश सरगे, अश्विनी कोळेकर आणि अंजली जाधव यांनी आक्रमक प्रचार करत घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला। प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून परिसरात काँग्रेसच्या विजयाचा सूर उमटताना दिसत आहे। पद्मभूषण स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या उपस्थितीमुळे युवक व कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले आहे। काँग्रेसचा विकासाभिमुख दृष्टिकोन, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आधारित धोरणे आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात उमेदवार यशस्वी ठरत आहेत। या प्रचारावेळी काँग्रेसच्या नेत्या सौ पूजा विशाल पाटील यांनी प्रभाग क्रमांक 11 हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून या निवडणुकीत काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला। एकूणच प्रभागात काँग्रेसच्या प्रचाराने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। नमस्कार, आज आम्ही शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये इथे प्रचार करतोय। प्रतिसाद खूपच चांगला आहे, महिलांचा पण प्रतिसाद खूप चांगला आहे। महिला आम्हाला घरी आत बोलवून आम्हाला समस्या सांगतात, आम्ही ते जाणून घेतोय। गेले 5 वर्षात थोडंसं दुर्लक्ष झालंय, ते आम्ही ह्यावेळेस भरून काढणार आहे। आम्ही सगळ्या घरात जाऊन काय काय महिलांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेतल्या आहेत आणि दादाही काय काय विशाल दादा जे कामं देणार आहेत ते पण आम्ही महिलांना सगळ्यांना सांगितलं आहे आणि प्रतिसाद खूपच चांगला आहे, रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि आम्ही ऑलमोस्ट आमची सगळीकडे आता राऊंड झालेली आहे आणि नक्कीच 15 तारखेला आम्ही महिलांना आवाहन करतोय की तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडा, भरपूर मतं द्या आणि एक नाही तर अजून महिला घेऊन बाहेर पडा। आणि आपले जे 4 उमेदवार आहेत, हर्षवर्धन पाटील, रमेश सरजे, अश्विनी कोळेकर आणि अंजली जाधव, हे 4ही उमेदवार, 2 आपण असे एज्युकेटेड उमेदवार दिलेत आणि 2 उमेदवार आहेत जे एक्सपिरियन्स्ड आहेत, म्हणून चांगला रिस्पॉन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। धन्यवाद।